या दोन आयकॉन खेळाडूंच्या अपोजिशन मध्ये ही मॅच चालू होते. अयान स्टार संघाकडून दिलेशच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवर एक जबरदस्त चोख उत्तर दिलं जाते. मंदार गुरव उर्फ बंड्याच्या पहिल्याच बॉलवर एक खणखणीत स्ट्रायकर स्पोर्ट्स षटकार. नक्कीच या षटकारासोबत मैदानात वादळ सुद्धा येते. आपल्या बॅटचा पंखा चालू केलाय दिलेश देवरुखकरनं. पहिल्याच बॉलवर या ठिकाणी रडारमध्ये आलेल्या या फुलटॉस बॉलला दिशा दाखवली. डीप मिड विकेट रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर एक खणखणीत सिक्सर सुप्रीमो षटकार दिलेशच्या बॅटमधून. मंदार गुरव या वेळेला मात्र दिलेश नक्कीच थोडासा नाराज आहे या चेंडूवर, कारण फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलला कुठेतरी एक चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होता. शॉट सिलेक्शन मध्ये चूक घडते. सरळ हाताने खेळला हा फटका अलॉंग विथ द कार्पेट. त्यानंतर स्ट्राईक रोटेट होते. हर्षल घाडीगावकर मॅन फ्रॉम लालबाग आपण बघतोय स्ट्रायकिंग एंडवर. दुसऱ्या बाजूला मंदार गुरव. या वेळेला मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू मात्र जातोय एकेरी धावेसाठी. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर हर्षल गाडीगावकर आणि दिलेश देवरुखकर ही सलामीची जोडी आता मात्र धावफलकाला सुरुवात करते. मंदार गुरव उर्फ बंड्या गोलंदाजी मार्कवरून पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करत असताना या वेळेला मात्र दिलेश देवरुखकर पुन्हा एकदा हवाई फायर करतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. 22 यार्ड्स ब्रँडेड षटकार. Make some noise for the Desi boys. The boys. The boys. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दर्शक बनून राहिला. चेंडू गेला मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक जबरदस्त खणखणीत सिक्सर सुप्रीमो षटकार. दिलेश देवरुखकर विरुद्ध मंदार गुरव अशी चालू असलेली ही मॅच आपण बघतोय. या वेळेला मात्र अतिरिक्त उसळी चेंडू मध्ये पाहायला मिळाली. एक वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा पिक ऑफ बाउन्स आणि त्याबरोबरच बॅटची कडा घेत चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये. खेळाडू वृत्ती ही तितकीच गरजेची आहे. दिलेश देवरुखकरनं जाणलं की माझ्या बॅटला चेंडू स्पर्श करून विकेट कीपरच्या हातामध्ये गेला आणि त्यानंतर मात्र पंचांचा निर्णय यायची वाट न पाहता या ठिकाणी मैदानाच्या बाहेर चालता बनतोय दिलेश देवरुखकर. एक चांगली खेळाडू वृत्ती सादर करतोय. अयान स्टार्स या संघाच्या माध्यमातून अमित महाडेश्वर यांच्या नेतृत्वाखाली मैदानाच्या आतमध्ये आपण नवीन फलंदाज प्रथमेश येंद्रे याला येताना बघतोय दिलेशची जागा घेण्यासाठी. एका बाजूला आहे हर्षल घाडीगावकर, दुसऱ्या बाजूला प्रथमेश येंद्रे आणि गोलंदाजी मार्कवर मंदार गुरव उर्फ बंड्या. आता या वेळेला मात्र एक आयकॉन खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय फलंदाजाच्या स्वरूपात. झेलबाजच्या स्वरूपात दिलेश देवरुखकर बॅक टू द पवेलियन. त्याची जागा घेतोय प्रथमेश येंद्रे. बॅट्समन नंबर 3. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल या वेळेला मात्र जरूर चाहतायत. पॉइंट कव्हर रिजनच्या मध्ये जो गॅप होता तो भरून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक रचला जातोय. या वेळेला मात्र गुड लेंथवर पिचिंग करणारा हा बॉल आहे. फुलर लेनच्या बॉलला मात्र ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्न मात्र फसलाय आणि चेंडू पुन्हा एकदा अंपायरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. ओव्हरची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीज संघाची धावसंख्या अयान स्टार्स एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमच्या सोबत जुडले जात आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र, मेरे साथी कमेंटेटर मनोज पांडे सर. आपका फिर एक बार हार्दिक स्वागत करूंगा कमेंट्री बॉक्स में. वेरी वार्म वेलकम पांडे जी. शायद आपने कुछ मिस कर दिया यहाँ आने से पहले. जो मैच हुआ हाई स्कोरिंग मैच, 131 रनों का लक्ष्य वहां पर रखा गया था सनी वॉरियर शिवड़ी द्वारा. रोहित पोल की एक विस्फोटक पारी वहां पर देखने को मिली. प्रथमेश पवार जैसे बल्लेबाज को यहां पर आक्रामक स्वरूप में देखा गया. और इसी बीच एक नया मैच भी यहां पर शुरू हुआ. अयान स्टार्स वर्सेस सानवी फाइटर्स. इन दोनों बल्लेबाजों के बीच अगर देखा जाए तो गेंदबाजी मार्ग पर नया गेंदबाज प्राचारण किया गया. रोहित माने अप टू द मार्क.
राइट आर्म ओवर द विकेट से गेंदबाजी करते हुए पहली गेंद बीट करते हुए सीधे जाती हुई विकेट कीपर की दस्तानों में। एक अच्छी हायम एक्शन इस गेंदबाज द्वारा देखने को मिलती है हमेशा। रोहित माने जो कि आज अगर देखा जाए तो सैंडी SP11 दादर जैसे टीम में इस गेंदबाज को गेंदबाजी करते हुए देखा गया कई बार। लालबाग एरिया को बिलोंग करने वाला ये युवा टैलेंटेड गेंदबाज आज शिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग के माध्यम से एक जबरदस्त विकेट प्राप्त करता हुआ एक जबरदस्त सक्सेस यहां पर मिली रोहित माने को। हर्षल घाड़ीगांवकर को यहां पर पेविलियन का रास्ता दिखाया रोहित माने ने। That's right. तो एक अच्छी नफीतुली गेंदबाजी यहां पर एक अच्छा कमबैक जो गेंदबाज रोहित माने यहां पर कर कर देते हुए अपनी टीम को, जो कि बहुत जरूरी था, बहुत अहम था अपनी टीम के लिए। विकेट चटकाया हर्षल घाड़ीगांवकर जैसे एक आक्रामक बल्लेबाज का। हर्षल घाड़ीगांवकर की एक अलग विशेष पहचान है सामने की दिशा में। परमिशन आहे लाऊडस्पीकरची परमिशन आहे का बोलण्याची नाही परमिशन पाहिजे नगरसेवकांनी दिले पण तुमच्याकडे परमिशन पाहिजे ना परमिशनचा पेपर दाखवा ना परमिशन असेल तर म्हणजे तशी माहिती भरवायला आम्हाला परमिशन असेल तर प्रॉब्लेम नाही ना कारण आम्हाला कंट्रोलला ती माहिती कळवायला लागेल कॉल पडला म्हणून आलं
एक और ऊपर चाहिए। हाँ देना। हा दिला पाठवला तो पाठवला दिली त्याला अजून आहे तिथे कोण आपला माईक आवाज आणि बोल जरा मास्क जरा लावा बोल कंटिन्यू बोल जरा मास्क लावा जरा आणि अजून लावत नको गाडी सोबत बोलून गाडीच लावू नको नो मास्क नो एंट्रीचा अनाउन्स आता कर लागेल आजच्या पूर्ण दिवसामध्ये गाडीच नका लावा त्याला ऑलरेडी त्याला संध्याकाळी हॅलो. तर नक्कीच मैदानामध्ये उपस्थित असलेल्या सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय की आपल्या समोरच जी घटना घडते बघा, या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून आपल्याला वारंवार सूचना दिल्या जात आहेत आणि या ठिकाणी फाईन सुद्धा काही लोकांना मारला गेलाय. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतोय की आपण सगळ्यांनी मास्क परिधान करायचं आहे. मास्क सगळ्यांनी कंपल्सरी परिधान करायचं आहे. नो मास्क नो एंट्री असं हे स्लोगन आपल्यासाठी असेल. मग आपण जर मैदानात विना मास्क पकडले गेलात तर त्याची कोणतीही जबाबदारी आयोजन समिती घेणार नाही. आपल्याला जर फाईन लागला, आपल्याला जर कायदेशीर कारवाई जर आपल्यावर झाली तर त्यासाठी आयोजन समिती जबाबदार राहणार नाही, याची आपण नोंद घ्यायची आहे. मंदार कुरव या वेळेला इनसाइड एज घेत लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू चाललाय विकेट किपरच्या डोक्यावरून. काही क्षणाचा ती या ठिकाणी अडथळा जरूर आला. पुन्हा एकदा आपल्याला घेऊन चलतोय चालू असलेल्या मॅच कडे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा पुढे रंगली जाते, फुलली जाते, सजली जाते, बहरली जाते. शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2021 पहिल्या पर्वाचं एक यशस्वी आयोजन आपण बघतोय. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल, कारण एक वेगळी संकल्पना या ठिकाणी सत्यामध्ये उतरवून आणली आहे. आज मात्र 400 खेळाडूंचं एक लाईव्ह ऑक्शन आपण पाहिलं आणि त्या लाईव्ह ऑक्शनच्या माध्यमातून आज आपण समान रीतीनं 12 संघांना या ठिकाणी खेळाडून वाटून दिलेत आणि त्या 12 संघांचा हा खेळ या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा ज्या दिवसाची आपण गेले कित्येक दिवस वाट पाहत होतो, अर्थातच 13 आणि 14 मार्च 2021 या 2 दिवसांसाठी सलग मला वाटतं गेले 3 महिने ही आयोजन समिती कार्यरत आहे या स्पर्धेला आयोजित करण्यासाठी. या स्पर्धेला एक चांगलं सहकार्य मिळालंय सिक्सर सुप्रीमोच्या माध्यमातून, 22 यार्ड स्पोर्ट्सच्या माध्यमातून, स्ट्रायकर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. आज आपण बघतोय आपल्या खेळाडूच्या अंगावर परिधान केलेल्या ज्या जर्सीज आहेत, ज्या ट्रॅक पॅन्ट आहेत, त्यासाठी आम्हाला सहकार्य लाभलंय स्ट्रायकर स्पोर्ट्स. अर्थातच स्ट्रायकर स्पोर्ट्सचंही कौतुक असेल, तितकंच अभिनंदन असेल, तितकंच आभार असतील. 22 यार्ड स्पोर्ट्सचे जे जर्सीज आपण बघतोय आमच्या व्हॉलेंटियर्सच्या अंगावर, आमच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर. 22 यार्ड स्पोर्ट्स वन स्टॉप स्पोर्ट्स शॉप. आणि त्याचबरोबर आभार असतील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सिक्सर सुप्रीमो अर्थातच सर्वेसर्वा केतनजी सेठ साहेबांचं. अतिशय उत्तम दर्जाचा, उत्कृष्ट दर्जाचा चेंडू या स्पर्धेच्या माध्यमातून आज त्यांच्या सहकार्यानं या स्पर्धेला लाभलाय. तर नक्कीच आभार व्यक्त करतोय सिक्सर सुप्रीमो अर्थातच केतनजी सेठ साहेबांचं या ठिकाणी आभार असतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आज एक विशेष माहिती आपल्या सर्वांसाठी की आज संध्याकाळच्या सत्रामध्ये टेनिस क्रिकेट विश्वाचा मास्टर ब्लास्टर अर्थातच एक मोठं नाव आपल्या मैदानामध्ये उपस्थित राहील. सन्माननीय सर उमेश मांजरेकर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे. अर्थातच
पांडेजी, आपण म्हटलं तर टेनिस क्रिकेट विश्वाचा सचिन तेंडुलकर अशी ही पदवी त्यांना दिली तर ते काही वावगं ठरणार नाहीये. दरम्यान हा चांगला स्ट्रोक आहे. नाव घेतलं उमेश मांजरेकर सरांचं आणि त्यांना ही सलामी दिली जाते षटकारासोबत. एक सिक्सर सुप्रीमो खणखणीत षटकार. उंची चांगली होती, लांबी थोडीशी कमी पाहायला मिळत होती कुठेतरी, परंतु ट्रॅव्हल करतोय चेंडू. एलिव्हेशन मिळालं शेवटच्या क्षणाला चेंडूला. ज्या पद्धतीने हवा सुटली आहे मैदानाच्या मध्ये, हवेच्या साह्यानं हा चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय 6 धावांसाठी. मला वाटतं सूरज आणि तेजस अशी ही जोडी, रोहन माफ करा, रोहन आणि सूरज अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण स्ट्राईक एंडवर बघतोय रोहन पाटील, रोहन साळी, आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय सूरज. आणि गोलंदाजी मार्कवर हा गोलंदाज क्रमांक 3 अनिकेत चव्हाण, षटक क्रमांक 4 हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन साळीचा एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला या अगोदरच्या चेंडूवर. त्यानंतर मात्र व्हेरी नेक्स्ट बॉल अनिकेत चव्हाण एक चांगला कमबॅक करतोय आपल्या संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 हाताळत असताना धावफलकावर जर लक्ष टाकलं तर धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचले ते 41 धावांवर. 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चौथं षटक प्रगतीपथावर. या वेळेला मात्र लेग बिफोर विकेट साठी यष्ट्यांच्या मधोमध आदळले. पंचांचा एक बोट आसमंताकडं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36. अर्थातच लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात हा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हेलियन रोहन साळी मैदानाच्या बाहेर. पायचीच्या स्वरूपात अजून एक झटका अयान स्टार संघाला. आता मात्र स्वतः कर्णधार, संघमालक आणि या टीमचे सर्वे सर्वा मॅन फ्रॉम लालबाग अमित महाडेश्वर मैदानाच्या आतमध्ये. तसं पाहिलं गेलं तर शिवडी विधानसभा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून अमित महाडेश्वर यांचंही एक मोलाचं योगदान राहिलंय. या संपूर्ण 12 संघांपैकी एक स्वतःचा संघ त्यांनी या ठिकाणी तयार केलाय. एक चांगल्या संघाची बांधणी केली आहे आणि त्यांना या मैदानामध्ये आपल्या लालबाग विभागातील खेळाडूंना एक दिवस रात्र स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी त्यासाठी केलेला हा यशस्वी प्रयत्न आहे. एक प्रामाणिक प्रयत्न आहे अमित महाडेश्वर यांच्या माध्यमातून. दरम्यान गुड लेंथवर पिचिंग झालाय हा बॉल. या वेळेला मात्र स्विंग अँड मिस बीट करतोय फलंदाज मंदार गुरव आहे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत. चेंडू सरळ ट्रॅव्हल करत मंदारच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू न सांगता अनिकेत चव्हाण पंचांच्या डाव्या बाजूनं मेन स्टेज एंड कडून राईट आर्म ओव्हर द विकेटच्या माऱ्यासोबत या वेळेला फ्लायटेड फटका खेळण्याच्या प्रयत्नात अमित महाडेश्वर फसलाय आणि तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलाय. विकेटचं पतन, खेळाडू बाद. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी गमावले जात आहेत. अयान स्टार अमित महाडेश्वर यांच्या संघाकडून आतापर्यंत जर लक्ष टाकलं तर 6 विकेट त्यांनी गमावलेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. धावफलक एका जागेवर स्थिर राहिलेला आपण पाहतोय. 41 धावा. सतीश बेहरे. प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक आपला जो बाउंड्री लाईनचा कपडा आहे तो पकडून बसलेत, जो झेंडा आहे आपला तो पकडून बसलेले प्रेक्षकांना विनंती, आपण तो कपडा सोडायचा आहे प्लीज. पाय वर घेऊन बसा आपण. सतीश बहिरे नवीन फलंदाज. डावखुरे आताच्या फलंदाजासाठी अँगल मात्र चेंज करतोय अनिकेत चव्हाण. या वेळेला मात्र वाईडिश यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, परंतु थोडासा गाईडलाईन पासून बाहेर चाललाय. आउटसाइड दी ऑफ स्टंपचा मारा पंचांनी घोषित केला. वाईट बॉल. अवांतर धावेची घोषणा. अतिरिक्त धावसंख्या धावफलकावर येतील. एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये. परळचा राजा आणि नक्ष 11 आपण या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचंय. व्हेरी नेक्स्ट मॅच आपण आपली प्लेइंग 11 या ठिकाणी येऊन घेऊन जायची आहे. परळचा राजा आणि नक्ष 11.
तर नक्ष 11 संघाकडून नवनाजी गाडवे आपल्याला विनंती असेल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचंय. नक्ष 11 संघाकडून संघाचे संघमालक कर्णधार नवनाजी गाडवे आपण प्रेझेंटेशन बॉक्स जवळ यायचंय. तर ओव्हरची समाप्ती होते. 4 षटकांचा मला वाटतं 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावर धावा आपण बघतोय त्या 43 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. लॉस ऑफ 6 विकेट्स इन दी एंड ऑफ 4 ओव्हर. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 43 धावा. अयान स्टार्स लालबाग. नवनाजी गाडवे आपण कुठेही असाल तर लवकरात लवकर आपण कॉमेंट्री बॉक्स जवळ आपला संपर्क साधायचा आहे. दरम्यान नवीन गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 5 हाताळताना निखिल एक युवा टॅलेंटेड गोलंदाज आहे. सानवी फायटर्स संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 5 हाताळताना आपण त्याला गोलंदाजी मार्कवर बघतोय. आता मात्र संत गतीने अगदी शांत वातावरणात ही मॅच चालू आहे. या अगोदरच्या मॅच मध्ये गोलंदाजांना उद्ध्वस्त होताना आपण पाहिलं. या मॅच मध्ये मात्र गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. आता मात्र फायटिंग मॅच आहे कारण ही मॅच जी आहे ती 2 विजेत्यांमधली मॅच आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, एकापेक्षा एक अशी ही मॅच आहे. एका बाजूला सानवी फायटर्स, दुसऱ्या बाजूला अयान स्टार्स. या 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. या वेळेला ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू लेग बिफोर विकेट साठी मागणी केली. पंचांनी मात्र ती फेटाळून लावली. तद्वर धावा मात्र लेग बाईच्या स्वरूपात जरूर येतील. धावफलक मात्र पुढे सरकते. 4 4 44 धावा. 44 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आपण बघतोय 6 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 5 या वेळेला प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय निखिलला. मेन स्टेज एंड कडून पंचांच्या डाव्या बाजूने 10 ते 12 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय. एक जबरदस्त झेल क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपण बघतोय. चिंतामणी निकम एक युवा टॅलेंटेड खेळाडू आहे. चिंचपोकळी विभागाला बिलॉंग करणाऱ्या खेळाडूनं मात्र जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि विकेटचं पतन केलंय. झटका दिलाय अयान स्टार संघाला. निखिलला मिळते एक जबरदस्त यश. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो सतीश बहिरे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज प्रसाद साळी. निखिलच्या पुढील चेंडूसाठी हा फुल टॉस बॉल. या वेळेला लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल करत असताना अजून एका विकेटचं पतन. खेळाडू बाद. बॅक टू बॅक विकेट्स या ठिकाणी घालवताना दिसते अयान स्टार्स. आतापर्यंत जर विकेट आपण पाहायला गेलं तर मला वाटतं 8 विकेट त्यांनी गमावलेत. या अगोदर एक आपण हाय स्कोरिंग मॅच पाहिली आणि या मॅच मध्ये मला वाटतं लो स्कोरिंग मॅच बघायला मिळण्याची कुठेतरी शक्यता आहे. परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि त्या अनिश्चिततेच्या खेळामध्ये कोणत्या क्षणाला काय घडेल याचा अंदाज लावणं नेहमी चुकीचे ठरले. अजूनही मला वाटतं काहीशे चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मधील मला वाटतं चेंडू झाले ते 3, म्हणजे एकूण तब्बल 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. त्या 9 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहावं लागेल. एकेरी धाव 4थ्या चेंडूवर मिळवली जाते. नवीन फलंदाजांकडून मात्र नक्कीच आयसेट करण्याचा प्रयत्न आहे. कुठेतरी शेवटच्या 6 चेंडूंमध्ये डेथ ओव्हरमध्ये त्या स्लॉग ओव्हरमध्ये कुठेतरी हानामारी करण्याच्या प्रयत्नात दिसतील हे दोन्ही फलंदाज. कारण धावफलक जर आपण पाहायला गेला तर आतापर्यंत फक्त आणि फक्त 45 धावा. सकाळच्या तुलनेत जर आपण पाहिला तर 90, 95, 131 पर्यंत धावफलक जाऊन पोहोचलं होतं आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मला वाटतं कुठेतरी धावफलकाला या ठिकाणी उतरती कळा लागताना आपल्याला बघायला मिळते. तर तो मधला काळ जो होता मला वाटतं या अगोदरची मॅच होती तो जो टायमिंग होता तो कुठेतरी
वरच्या दिशेनं जात होता आणि मॅच संपल्यानंतर तोच टायमिंग कुठेतरी धावफलकाला खालच्या दिशेने घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळते. 45 धावा धावफलकावर. आता मात्र संध्याकाळच्या सत्रामध्ये या वेळेला मात्र विकेटचा पतन. बॅटची कडा घेतली. विकेट किपर आहे मंदार गुरव. सेफ हँड्स मध्ये एक जबरदस्त झेल. गोलंदाज निखिलला मिळते अजून एक यश. फॉल ऑफ विकेट जर आपण पाहायला गेलं तर 14 धावांवर पहिला गडी बाद झाला. 14 धावांवर दुसरा गडी बाद सुद्धा झाला. नंतर आपण पाहिलं तर 21 धावा, त्यानंतर 35 धावांवर चौथा गडी, त्यानंतर 5वा गडी बाद झाला 41, 6वा गडी बाद झाला 41, 7वा गडी बाद झाला 44 धावांवर, 8वा गडी बाद झाला 44 धावांवर आणि हा 9वा गडी बाद होतोय तो 46 धावांवर. तर या स्पर्धेचं एक वेगळी संकल्पना आहे. या दोन संघांमधून जो संघ जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल आणि या मॅच मध्ये जो संघ पराभूत संघ ठरेल तो नॉकआउट राऊंड मध्ये प्रवेश करेल. मग त्यांना एक संधी मिळेल आणि त्या संधीमध्ये जर आपला पराभव झाला तर मग आपण या स्पर्धेच्या बाहेर व्हाल, याची आपण नोंद घ्यायची. दरम्यान आता मात्र हा चांगला स्ट्रोक आहे, क्लासिकल स्ट्रोक आहे, ताकदही आहे फटक्यामध्ये आणि परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आपण जर पाहिला तर बघत राहिलाय चेंडूकडे. तद्वर चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय. येतोय खणखणीत सिक्सर सुप्रीमो षटकार. तर हेच आम्ही कुठेतरी अपेक्षित करत होतो शेवटच्या ओव्हरमध्ये. हाणामारीचं षटक, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जितक्या धावा आतापर्यंत ठोकल्या गेलेल्या आपण पाहिल्यात. नक्कीच मग इंटरनॅशनल क्रिकेट असो, टेनिस बॉल क्रिकेट असो, अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असो, कोणत्याही पद्धतीच्या क्रिकेटमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा मानस असतो तो फलंदाजांचा. परंतु गोलंदाज प्रयत्न करतील ते धावा रोखण्याचा. मंदार गुरव यष्टीरक्षकाच्या भूमिकेत गोलंदाजी मार्क वरून संकेत या वेळेला मात्र गोलंदाजीसाठी नक्कीच कुठेतरी संकेत देत आहेत आपल्या संघाला. या गोलंदाजीच्या माध्यमातून मगाशी अर्धशतकी खेळी संकेतची अजूनही नजरेसमोरून हटत नव्हती. तोपर्यंत संकेत गोलंदाजी मार्कवर सुद्धा आपली कमालीची गोलंदाजी सादर करतोय. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र या फुलटॉस बॉलला दिशा दाखवली आहे. चिंतामणी निकम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत चेंडूला अडवतील, चेंडूची फेकी करतील. तद्वर एक धाव संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाते. संकेत कदम धावफलक जाऊन पोहोचते ते 55 धावा. या वेळेला मात्र नक्कीच धुरळा उडाला जरूर मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे पाहावं लागेल. वी हॅव टू वेट फॉर अंपायर डिसिजन. आणि पंचांचा इशारा व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धाव संख्या, एक्स्ट्रा रन्स. टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल. धावफलक जाऊन पोहोचते ते 56 धावांवर. 57 माफ करा 57 धावांवर. फुलटॉस बॉल या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये ड्राईव्ह केला चेंडूला. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेटच्या साह्यानं 2 धावांची वाढ संघाच्या धावसंख्येच्या खात्यात. धावफलक 59 धावा. तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगवेगळी संकल्पना आपल्याला अनुभवायला मिळते. जसं की आपण पाहतोय की या विनिंग टीम मधून जो संघ विजयी ठरेल तो टॉप 6 मध्ये जाईल आणि जो संघ पराभूत ठरेल, जो संघ या ठिकाणी पराभूत ठरेल तो नॉकआउट राऊंड मध्ये प्रवेश करेल. आणि उर्वरित जे 3 संघ असतील, शेवटला जे 3 संघ उरतील त्यावेळेला मात्र आपला जो रन रेट आहे तो जर आपण कायम राखला तर कुठेतरी आपल्याला त्याचा फायदा शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे. ज्या संघाचा सर्वाधिक रन रेट असेल तो संघ मग उरलेल्या 3 संघांमधून डायरेक्ट मेगा फायनलच्या सामन्यामध्ये प्रवेश करेल आणि उर्वरित 2 संघांची त्या ठिकाणी सेमी फायनल मॅच खेळवली जाईल. तत्पूर्वी
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी पूर्ण करतोय. कर्णधार उपस्थित आहेत. एका बाजूला नक्ष इलेव्हन संघाकडून नवनाथजी गाडवे, तर दुसऱ्या बाजूला परळचा राजा नरे पार्क संघाकडून महेश शेंदवनकर आणि माझे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील त्या ठिकाणी जुडत आहेत. ओव्हर टू यू ओमकार. येस रोशन, तत्पूर्वी आपण नक्कीच जो डिसिजन पेंडिंग असणार आहे, शेवटच्या चेंडूवरती नो बॉल साठी रिव्ह्यू मागण्यात आला होता, तो रिव्ह्यू जाईल मधून. तर निश्चितच मित्रांनो, इथे या ठिकाणी आपण जरूर टॉस उडवतोय नेक्स्ट मॅचचा. हॅलो हॅलो चेक चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. तर ही फेअर डिलिव्हरी आहे आणि त्या फेअर डिलिव्हरी सोबत 6 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. इनिंगचा डाव या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पहिला मिळाला पाहायला आणि एकूण धावा जर आपण लक्ष टाकलं तर 60 धावा धावफलकावर झाले आहेत. 61 धावांची जिंकण्यासाठी गरज आहे. तर घेऊन चलतोय आपल्याला पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आमचे सहकारी समालोचक मित्र ओमकार पाटील नाणेफेकीचा कौल पूर्ण करतील. ते नाणेफेकीचा कौल जरूर होतोय. रवी चेंदवनकर यांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जातोय. नक्ष इलेव्हन विरुद्ध परळचा राजा परळ या दोन संघांमधील नाणेफेकीचा कौल SVPL कॉल केला जातोय. इट इज अ सिक्सर. नक्ष इलेव्हन संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागलाय. तर नक्ष इलेव्हन आपला निर्णय सांगायचा. फिल्डिंग. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय नवनाथ सर. निश्चितच पहिली मॅच आपण जिंकलात, कॉन्फिडन्स नक्कीच वाढलेला असणार आहे. सेकंड मॅच साठी आता तुम्ही जाताय जरूर, पण सेकंड मॅच जाण्याआधी आपल्या समोर जो संघ आहे अत्यंत तगडा संघ असणं जरूर आहे. फिल्डिंगचा निर्णय आपण जरूर घेतला, परंतु जर पाहिजे झालं तर दिवस 17 मध्ये आपण पाहिलं मोठमोठ्या धावसंख्येचं लक्ष इथे समोर ठेवण्यात आलंय. परंतु या 17 मध्ये आता मात्र काही आता मात्र नक्कीच काहीशी मैदानामध्ये हवा पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग वाढलेला, त्यानुसार आपल्या स्ट्रॅटेजी मध्ये काहीशे बदल केले जातील का? आता मात्र लक्ष हे आपल्या मनातलं बदललेलं असेल का? मैदानामध्ये हवेचं तर काही हेच नाही होत आहे, कारण सिक्सर एवढा जवळ असल्यामुळे कमीत कमी धावांमध्ये समोरच्याला रोखणं ही रणनीती आपली आहे आणि त्यांना सुद्धा 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणं. निश्चितच 70 ते 75 पर्यंत रोखण्याचा आपला निर्णय असेल. निश्चित असं आपला नक्कीच मानस असणार आहे. त्याचबरोबर आता संध्याकाळचं सत्र सुरू होणार आहे. रजनी क्रिकेट सुरू होणार आहे.
आणि बऱ्याच कालावधीनंतर या मैदानामध्ये आपण रजनी क्रिकेट पाहणार आहोत. तर निश्चितच रजनी क्रिकेटमध्ये अंडरलाईट्स खेळण्यासाठी कितपत उत्सुक असाल? अंडरलाईट खेळण्यासाठी तर सर्वच खेळाडू उत्सुक आहेत, पण मॅच आता अशा स्थितीत आहे की अंडरलाईट खेळणार आहे की उजेडात खेळणार आहे, त्यामुळे द्विधा मनस्थिती झाली आहे. आता मध्येच लाईट येऊ शकते आणि आम्हाला बॅटिंगलाही त्रास होऊ शकतो, पण शक्यतो तो त्रास घेऊनच आमचे फलंदाज करतील. आणि निश्चितच नवनाथ सर, ज्या प्रकारे आपण उल्लेख केला की जो पिरियड येणार आहे तो ट्वायलाइट पिरियड आहे, निश्चितच महेश तुला त्याबद्दलच प्रश्न विचार की ट्वायलाइट पिरियड सर्वाधिक कठीण पिरियड असतो, ज्यामध्ये बॉल साईड करणं खूप कठीण होत असतं. नक्कीच त्या पिरियडला सामना करावा लागेल, परंतु नक्कीच देता येणार नाहीये. ज्या प्रकारचं शेड्यूल आहे आपण थांबवू शकणार नाही आहोत. तर काय प्रकारे अप्रोच कराल या सामन्यासाठी? तेच आम्ही सुद्धा 75 ते 80 धावा करण्याचा प्रयत्न करू, कारण का सिक्सर एवढे छोटे आहेत, बॉलरला तर काहीच बोलू शकत नाही. हा, बॉलरला तर 2-3 सिक्सर माफच आहे, कारण मी पण बॉलर आहे, ऑलराऊंडर आहे, मला पण कळतं काय ते. पण जर डोक्याने टाकला तर बॉलर चांगला बॉल टाकू शकतो या मैदानात. तर निश्चितच महेश, ज्याप्रमाणे तू उल्लेख केला त्यानुसार गोलंदाजाने कमीत कमी खराब बॉल टाकणे हीच त्याच्यासाठी सर्वाधिक चांगली रणनीती या मॅच मध्ये असणार आहे. या खऱ्या अर्थाने क्रीडांगणावर असेल. दोन्ही संघांना आमच्या शुभेच्छा असणार आहेत. नक्षीलवादी संघाच्या माध्यमातून टॉसचा निर्णय लागला जातो, त्यांनी मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दॅट्स इट फ्रॉम द टॉस बॉक्स. ओवर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू. और थैंक यू ओंकार. और शाम के सेशन में एक बार फिर से मैं कमेंट्री बॉक्स से सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत करूंगा. आयन स्टार ने यहाँ पर निर्धारित 6 ओवर में पहले बल्लेबाजी करते हुए यहाँ पर 60 रन बनाए. अब सानवी फाइटर्स को ये मुकाबला जीतने के लिए 61 रनों की ज़रूरत है. और याद दिला दूँ आपको, पहले मुकाबले में सानवी फाइटर्स ने ये यहाँ पर 84 रनों का एक बहुत ही बड़ा लक्ष्य यहाँ पर चेस किया था, हासिल किया था उस लक्ष्य 84 रनों का. ये देखते हुए सानवी फाइटर्स के लिए ये मुकाबला थोड़ा सा आसान जरूर लग रहा है, लेकिन फिर भी क्रिकेट में कुछ कहा नहीं जा सकता. संकेत, जिन्होंने पिछले मैच में हमने देखा था कि अपने पहले मैच में एक पहली हाफ सेंचुरी लगाई थी इस मैदान पर, इस प्रतियोगिता की पहली हाफ सेंचुरी लगाने वाले संकेत कदम ही थे जिन्होंने 51 रन का योगदान दिया था, और आदित्य ने भी उनका काफी अच्छा साथ दिया था. तो ये देखते हुए कि 51 रन यहाँ पर संकेत ने बनाए थे. आदित्य और संकेत के बीच 75 रनों की एक बहुत ही अच्छी पार्टनरशिप यहाँ पर देखने को मिली थी. और संकेत यहाँ पर देखभाल के शुरुआत करते हुए पहली गेंद पर कवर ड्राइव करके 1 रन हासिल किया, अपना खाता खोला, अपनी टीम का खाता खोला. 6 ओवर में यानी 36 गेंदों में यह मुकाबला जीतने के लिए अब सानवी फाइटर्स को सुपर 6 में अपना जो स्थान है उसे पक्का करने के लिए, उसके पक्का करने के मजबूती से कदम बढ़ाने के लिए 6 ओवर में 61 रनों की दरकार. 10.25 एवरेज के हिसाब से इनको खेलना है. आदित्य और संकेत के बीच पिछले मैच में हमने देखा था कि 75 रनों की अच्छी पार्टनरशिप, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन यहाँ पर काम करता हुआ दिखाई दिया था. अब देखना है, ये दूसरा मैच है, ये नया मैच है. ऑफसाइड के बाहर दिलेश देवरुकर की ये लोअर फुल टॉस गेंद थी. लोअर फुल टॉस को यहाँ पर चाइनीज कट दिखा था थर्ड मैन की तरफ, इसे फील्ड किया, 2 रन नहीं रोक पाएंगे. इस प्रकार से आदित्य ने भी अपना खाता खोला. बढ़ता हुआ स्कोर 3 रन. दिलेश देवरुकर यहाँ पर प्रयास करेंगे अर्ली विकेट लेने का, क्योंकि 60 रन का टारगेट यहाँ पर इस मैदान की भौगोलिक परिस्थिति को देखते हुए, इस मैदान पर जिस प्रकार से हम देखते हैं कि चौके छक्कों की बरसात होती है, 60 रन थोड़ा सा एवरेज से थोड़ा कम जरूर दिख रहा है, लेकिन आयन स्टार के पास गेंदबाजी में वो कुव्वत है कि यहाँ पर संघर्ष करने के लिए मजबूर कर सकते हैं. तो क्रिकेट में ये दोनों ही टीमें अपना अपना मुकाबला जीतकर यहाँ पर अपना दूसरा मैच खेलते हुए, फिर से एक बार लोअर फुल टॉस गेंद थी, लेकिन यहाँ पर भाग्य ने बलवान का साथ दिया. गेंद टप्पा खाने के बाद 1 बाउंस मिड विकेट के ऊपर से वहां पर फील्डर के सर के ऊपर से निकल गई 4 रनों के लिए. और ये सुप्रीमो सिक्सर चौका. बढ़ता हुआ स्कोर इस समय 7 रन. ऑफ स्टंप के बाहर ये गेंद थी, बहुत ही ज्यादा बाहर थी. अंपायर ने इसे व्हाइट बॉल घोषित किया, क्योंकि गेंद का पीछा किया था यहाँ पर आदित्य ने, काफी दूर तक पीछा किया था,
कृपया पंचांशी कोणतेही वादविवाद करू नका प्लीज. पंचांच्या निर्णयाचा आपण सर्वांनी सन्मान करायचा है. इस प्रकार से अतिरिक्त रन संख्या ने भी अपना खाता खोला. स्कोर जा पहुंचेगा 8 रन पर. दोनों ही बल्लेबाज यहां पर भरकस कोशिश करेंगे इस लक्ष्य को हासिल करके इस ऐतिहासिक एसवीपीएल शिवड़ी विधानसभा प्रीमियर लीग में सुपर 6 के राउंड में प्रवेश करने के लिए अपना एक कदम और बढ़ाएंगे. और एक बार फिर से नो बॉल का इशारा अंपायर का. एक के पीछे एक अतिरिक्त रन संख्या का इजाफा होता हुआ टीम के स्कोर में. व्हाइट बॉल, व्हाइट के पीछे पीछे नो बॉल. दिलेश देवरुखकर थोड़ा सा प्रयास कर रहे हैं और उस प्रयास के चक्कर में थोड़ा सा प्रेशर भी जरूर होगा क्योंकि स्कोर थोड़ा 15-20 रन यहां पर कम बने हैं विकेट की तलाश में. और ये इंप्रोवाइज किया था इस स्ट्रोक को, लेकिन बहुत ही अच्छी लेंथ की गेंद थी. आदित्य के स्ट्रोक प्लेइंग रडार से काफी दूर थी और लेग बाइस का इशारा अंपायर का. 1 रन से ही संतुष्ट रहना पड़ेगा. लेग बाइस के रूप में 1 रन आता हुआ अब स्कोर इस समय 10 अंकों तक पहुंचता हुआ 10 रन. ये अच्छी गेंद थी, काफी अच्छी टाइट लाइन और टाइट लेंथ से फेंकी हुई ये गेंद थी. संकेत ने बल्ला जरूर घुमाया था लेकिन काफी दूर थी उनके बल्ले से ये गेंद. और इस प्रकार से ओव्हर की समाप्ती. पहिले षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाणून पोहोचली आहे बिनबाद 10 धावा. पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन. तो अच्छी शुरुआत मैं कहूंगा. कोई बड़ा स्ट्रोक देखने को नहीं मिला. एक चौका जरूर लगा यहाँ पर, उसके अलावा कोई बड़ा स्ट्रोक देखने को नहीं मिला. फिर भी यहाँ पर 10 रन बने. तो एक अच्छी शुरुआत मैं कहूंगा. जब आप 60 रन का स्कोर चेस कर रहे होते हैं, 6 ओवर में आपको 60 रनों की दरकार होती है. पहले ओवर की समाप्ति के बाद 10 रन बनते हैं, तो बढ़िया सुरुवात. चला वेळ नाही घ्यायचा आहे प्लीज. आपण दिलेल्या अवधीमध्येच आपल्याला या 6 षटकं या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत. या दिवसामध्ये अजून 5 सामने आम्हाला या ठिकाणी खेळवायचे आहेत. कृपया सहकार्य करा. और टीम के लिए दूसरा ओवर लेकर आए हैं प्रसाद. प्रसाद 18 से 20 कदमों का लंबा चौड़ा रनअप. काफी अच्छी लाइन से, अच्छी लेंथ से गेंदे फेंकते हैं. यहां पर कोशिश करेंगे एक आधा विकेट अगर चटकाया जाए तो यहां पर आयन स्टार भी कमबैक कर सकती है इस मैच में. लेकिन ये पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट गेंद थी. शॉर्ट गेंद को पूरी अच्छी नसीहत दी. यहां पर बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा से 4 रन. प्रसाद साळवी की ये पहली गेंद पर चौका बटोरा आदित्य ने. इस इनिंग का आदित्य के बल्ले से निकला हुआ ये दूसरा चौका था. ये गेंद बिल्कुल बिल्कुल जोन में थी और गेंद को यहां पर फेंक दिया है मिड विकेट बाउंड्री के ऊपर से 6 रनों के लिए. वाह, बहुत ही बढ़िया दर्शनीय स्ट्रोक. 6 रन. पहली 2 गेंदों पर ही यहां पर हल्ला बोल दिया है. प्रसाद को सेटल होने का कोई मौका नहीं दे रहे. बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचा है 20 रन. देखते ही देखते यहां पर 1.2 ओवर की समाप्ति के बाद 20 रन बन चुके हैं. सांवी फाइटर्स बड़ी ही मजबूती के साथ इस 60 रनों के लक्ष्य की तरफ बढ़ती हुई दिखाई दे रही है. इस समय 61 रनों का टारगेट यहां पर सेट किया है. 60 रन बनाए थे यहां पर आयन स्टार ने. दोन्ही 1 मिनिट दोघांच्या स्कोर मध्ये आहे. पहिला बॉल 6 होता का 4 होता? पहिला बॉल पण 6 होता काय. और इस प्रकार से बढ़ता हुआ स्कोर 22 रन.
23 रन्स, बहुत ही अच्छा स्कोर इस समय सानवी फाइटर्स का। बड़े ही आसानी के साथ 61 रनों के लक्ष्य का यहां पर पीछा करती हुई संकेत कदम बार बार याद दिलाते हैं कि पिछले मैच में 51 रन बनाए थे और ये गेंद बिल्कुल फुलर लेंथ की ये गेंद थी। संकेत हवाई फायर करने के मूड में जरूर थे, लेकिन ऐन वक्त पर अपना विचार यहां पर बदला और धीरे से इसे कवर ड्राइव खेलकर 1 रन कंप्लीट किया। 24 रन बिना किसी नुकसान के सानवी फाइटर्स। लोअर फुल टॉस गेंद फिर से अच्छी गेंद है यहां पर, अच्छा कमबैक। पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर लगने के बाद मैं कहूंगा ये प्रसाद दलवी का ये अच्छा कमबैक। अगली 3 गेंदों पर एक सिंगल रन यहां पर खर्च किया है और कहीं ना कहीं जो रन बह रहे थे उसके ऊपर अंकुश लगाया प्रसाद साळवी ने। ओवर की अगली गेंद फिर से एक बार सामना करेंगे संकेत कदम। संकेत कदम ने इस बार बैठक स्ट्रोक और गेंद गई सड़क पे कड़क, दिल गया धड़क। 6 रन। संकेत कदम जैसे चेंडू जे सीमारेषा बाहेर चालली आहे, चेंडूचा सर्व कार्यकर्त्यांना एक नम्रतेची विनंती असेल, कृपया आपण चेंडूचा शोध घ्यायचा आहे आणि ते चेंडू परत मैदानावरती टाकायचे आहेत। प्रेक्षक आपण देखील सहकार्य करायचं आहे, चेंडूचा शोध घेण्यामध्ये आपण देखील सहकार्य करायचं आहे। 3 षटक संपलेले आहेत, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटक संपलेले आहेत, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 31 धावा, 31। और प्रसाद साळवी के इस ओवर में 21 रन आए तो काफी महंगा ओवर था यहां पर प्रसाद साळवी का। 6 ओवर में दरकार थी यहां पर 61 रन, अब 2 ओवर में 31 रन बन गए थे। तो बचे हुए अब 24 गेंदों में ये मुकाबला जीतने के लिए सिर्फ 30 रनों की दरकार। सानवी फाइटर्स मजबूती से अपने कदम 61 रनों तक बढ़ाती हुई दिलेश देवरुखकर ने अपने आप को फिर से गेंद थमाई है। अब ये ओवर काफी इंपॉर्टेंट होगा, आयन स्टार के दृष्टिकोण से ये ओवर काफी इंपॉर्टेंट होगा। यदि इस ओवर में इस पार्टनरशिप को यदि ब्रेक नहीं किया गया, एक किफायती ओवर नहीं फेंका गया, तो कहीं ना कहीं यहां से आयन स्टार काफी पीछे हो जाएगी इस मैच में और इतनी पीछे हो जाएगी कि वहां से कमबैक करना काफी मुश्किल होगा। तो दिलेश देवरुखकर का ये ओवर काफी इंपॉर्टेंट है इस मैच के दृष्टिकोण से। और दिलेश देवरुखकर की ये दूसरी गेंद काफी बढ़िया गेंद थी। संकेत कदम एक बार फिर से इसे पॉइंट की दिशा से खेलना चाहते थे, लेकिन गेंद की इतनी अच्छी लेंथ थी कि बिल्कुल गेंद तक नहीं पहुंच पाए और गेंद विकेटकीपर के दस्तानों में। बढ़िया गेंद। ओवर की तीसरी गेंद। संकेत इस बार बैकफुट पर गए, बैकफुट पर जाके बहुत ही अच्छा पंच कवर ड्राइव किया है 6 रनों के लिए। वाह क्या बात है। संकेत के बल्ले को आप ज्यादा देर तक खामोश नहीं रह सकते, क्योंकि संकेत जिस फॉर्म में दिखाई दे रहे हैं, जिस उम्दा फॉर्म में दिखाई दे रहे हैं, पिछले मैच के अपने फॉर्म को यहां पर कंटिन्यू करते हुए चेंडू जे सीमारेषा बाहेर चाललेले त्याचा शोध घ्यायचा आहे। कार्यकर्त्यांना सूचना। और यहां पर भाग्य भी बलवान का साथ देता हुआ एक बार फिर से कवर की दिशा से खेलना चाहते थे, लेकिन चाइनीज कट लगा। यहां पर कट लग के थर्ड मैन की दिशा से 4 रन। बढ़ता हुआ स्कोर 42 रन, 42 रन्स। अब सिर्फ 19 रनों की दरकार है। क्या बात है, बहुत ही बढ़िया क्रिकेट चलता हुआ। 20 गेंदों में 19 रनों की आवश्यकता इस मैच को जीतने के लिए सानवी फाइटर्स को। संकेत और आदित्य दोनों ही बल्लेबाज कोई मौका नहीं दे रहे हैं, कोई मौका नहीं यहां पर सानवी आयन स्टार के किसी भी खिलाड़ी को। मजबूती से यहां पर 84 रनों का पीछा किया था, वो लक्ष्य हासिल किया था। और अब इस मैच में भी ये दोनों बल्लेबाज वो ही कारनामा करके दिखाते हुए, लेकिन अभी
इस मैच में काफी कुछ बाकी है, क्योंकि क्रिकेट यह एक भारी अनिश्चितताओं का गेम है। क्रिकेट में किस समय क्या होगा, कब इस खेल का रंग जो है वो बदली हो जाएगा, राजनीति का ऊंट कहां करवट बदलेगा, क्रिकेट का ऊंट कहां बदली करेगा, ये कुछ कहा नहीं जा सकता। अच्छी तरह से इसे कट किया है, गैप को ढूंढा है, गैप में यह गेंद फिर से एक बार 4 रन का इशारा अंपायर का। वाह क्या बात है, बहुत ही 47। रवी कोरडे आमचे मित्र या क्रिकेट SPPL शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये आम्ही या ठिकाणी रवी कोरडे साहेब यांचा आम्ही सहर्ष सोनेरी स्वागत करीत आहोत। रवी कोरडे साहेब यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित सर्व प्रेक्षकांतर्फे या ठिकाणी आयोजक कमिटीतर्फे आम्ही रवी कोरडे सरांचं या ठिकाणी खूप 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 स्वागत करीत आहोत। धन्यवाद रवी कोरडे साहेब। तीन षटक संपलेले आहेत। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 धावा। अब इस मैच को जीतने के लिए सिर्फ और सिर्फ 14 रनों की दरकार, गेंदें होंगी 18, रनों की दरकार होगी 14। तो काफी आसानी के साथ इस मैच में अपना शिकंजा कसते हुए सानवी फाइटर्स की टीम, देखिए ताकत भी है और नजाकत भी है। बहुत ही बढ़िया स्ट्रोक, एक बार फिर से कवर की दिशा से। हमने देखा है कि मिड विकेट की दिशा से संकेत कदम बहुत ही अच्छा स्ट्रोक्स खेलते ही हैं, उसके साथ साथ कवर की दिशा से भी उतने ही अच्छे स्ट्रोक लगाते हैं। तो मैदान में चारों तरफ फटकेबाजी करते हुए बढ़ता हुआ स्कोर 51 रन, 50 रन यहां पर कंप्लीट होते हुए सानवी साई फाइटर्स के 3.1 ओवर के समाप्ति के बाद ही यहां पर 51 रन बनते हुए। वाह क्या बात है, नयन विराम बल्लेबाजी। एक बार फिर से भाग्य को बलवान का ही साथ मिलता है, लेकिन गेंद वहां पर फील्ड की गई थर्डमैन की दिशा से, 1 रन से संतुष्ट हुए। बढ़ता हुआ स्कोर 52 रन, 52 रन विदाउट लूजिंग एनी विकेट। इन दोनों ही बल्लेबाजों में पिछले मैच में भी हमने देखा था, इनके पहले मैच में भी हमने देखा था, जो आज के सुबह के सत्र का दूसरा मैच था, उस मैच में हमने देखा था कि दोनों ही बल्लेबाजों के बीच 75 रनों की पार्टनरशिप हुई थी। और यहां भी ये दोनों बल्लेबाज 52 रनों की अनबिटेबल पार्टनरशिप करते हुए अभी भी दोनों यहां पर मैदान में मौजूद। क्या जबरदस्त यहां पर लेफ्ट एंड राइट एंड कॉम्बिनेशन देखने को मिल रहा है। करण से बचोगे तो हुसैन से पिटोगे, अगर यदि हुसैन से बचोगे तो करण से पिटोगे। वाह क्या बात है, संकेत से बचोगे तो आदित्य से पिटोगे, और आदित्य से बचोगे तो संकेत से पिटोगे, और किस्मत वाले हुए तो दोनों से पिटोगे। तो यहां पर दोनों से यहां पर पिटाई होते हुए बढ़ता हुआ स्कोर 58 रन्स। एक फॉर्मेट ये, अरे दोनों ही खिलाड़ियों में देखिए प्रेशर लगभग ये मैच, मैं समझता हूं कि आयन स्टार की जो बॉडी लैंग्वेज इस समय दिखाई दे रही है, लगभग अब ये हार मान चुके हैं। क्रिकेट भारी अनिश्चितताओं का गेम जरूर है, लेकिन अब इतना भी अनिश्चितता नहीं है कि यहां से अब आयन स्टार को कोई मौका क्या बन सकता है, क्योंकि सिर्फ अब 2 रनों की दरकार है इस मैच को जीतने के लिए। ओनली 2 रन्स टू विन इन दिस मैच। संकेत और आदित्य विदाउट लूजिंग एनी विकेट ये मैच जीतने की ओर अग्रसर होते हुए। पटकी हुई गेंद थी, पटकी हुई गेंद पर बड़े ही आराम के साथ 1 रन से संतुष्ट हुए। 1 रन से संतुष्ट होना चाहते थे, लेकिन देखिए ये रनआउट का भी एक मौका बन सकता था, लेकिन अनबिटेबल ये जोड़ी, अनबिटेबल कॉम्बो, अनबिटेबल डुओ संकेत एंड आदित्य, वाह क्या बात है, जबरदस्त बल्लेबाजी। वेल डन सानवी फाइटर्स, थैंक यू। अब माइक्रोफोन पर मैं यहां पर आमंत्रित करूंगा हमारे साथी समालोचक ओमकार पाटिल को।